बोल मीरा. संगीताताई, तुम्ही ठीक आहात ना? सगळं व्यवस्थित आहे ना तिथे? हा, सगळं व्यवस्थित आहे, आम्ही ठीक आहे, तू काळजी करू नको. नक्की ना? आदित्य काही बोलला तर नाही ना तुम्हाला? नाही नाही, तसं काही नाही झालं, पण थोडा प्रॉब्लेम झाला होता, आम्ही सांभाळून घेतलं. हो. मधुरा बरी आहे ना? हा, ती छान आहे. नाही, काळजी करू नको. घरी आल्यावर सगळं सांगते. आता मला उत्तराताईंची कामं करायची आहेत. बरं, ठीक आहे. घरी भेटून बोलूच आपण. बाय. हा हा, ठेवत्या. काय झालं? संगीताताईंना फोन केला होता. सगळं ठीक आहे. आदित्यने त्यांना काही शिक्षा वगैरे केलेली नाही. गुड. बरं, आत केबिन मध्ये काय चाललंय? नाही, इकडे काय घडतंय ते माहित नाही, पण तिघही आत आहेत म्हणजे काहीतरी घडतंय एवढं नक्की. राजेशने केंकरेंना काय सांगितलं, काही कळलं का? हो, ते कळलं मला. काय? राजेशने केंकरेंना सोलकडीचा नंबर दिला. काय? सर, त्यांना आपण अजून एकदा फोन करून बघायचा का? अजून एकदा फोन करून बघूया. हॅलो, सोलकडी? हो बोला. अहो बोला पटकन. हॅलो. हा, मला जरा अहो बोला पटकन. आणि तुमचा पत्ता सांगा. पत्ता? हो, आता पत्ता तर लागणारच ना, नाहीतर कसं भेटणार तुम्हाला? लगेच भेटताय? हो, आमची सर्व्हिस एकदम फास्ट असते. तुम्हाला फक्त सोलकडी पाहिजे का फिश पण देऊ? कुणाचा नंबर आहे? कुठे फोन लागलाय? दत्ता खानावलीचा. आता लवकर बोला, काय काय पाहिजे तुम्हाला? दत्ता खानावर. चुकून फोन लागलाय, सॉरी. काय झालं? एवढं शॉक होण्यासारखं काही नाहीये त्यात. असू भाऊजी, राजेशने केंकरेंना सोलकडीचा नंबर दिलाय. म्हणजे आपला, तुमचा, माझा नंबर दिलाय. आदित्य आपल्याला फोन करेल. नाही करणार. डोंट वरी, काळजी नका करू. तो नाही करणार. काय बोलताय तुम्ही? नक्की चाललंय तरी काय? ओके ओके, चिल. मी सांगतो. राजेशने केंकरेंना सोलकडीचा नंबर म्हणून एका खानावळीचा नंबर दिलाय. खानावळीचा? हो. काय आहे केंकरे? सर, पोरख्या सुरू आहे का? भातुकलीचा खेळ खेळतोय आपण. कुणाचा नंबर होता? सोलकडीचा. तुम्ही स्वतः मूर्ख आहात की मला मूर्ख समजताय? काय चाललंय? नाही सर, सॉरी सर, म्हणजे मला माफ करा, पण हे कसं झालं काही कळलंच नाही हो. कुणी दिला होता नंबर? कुणी तुम्हाला मूर्ख बनवतो आणि तुम्ही मूर्ख म्हणता? सर, मला ते आहे ना. काय काय सर, काय सर? हा, सोलकडी कंपनीचा नंबर मागितला होता तुमच्याकडे. हा कुठला नंबर दिलाय? सर माफ करा, तो नंबर द्या, मी त्या बाईला झापतो. काही गरज नाहीये. त्या पुढे ना एकही जबाबदारीचं काम देणार नाहीये मी तुम्हाला. सॉरी सर. केंकरे, कळत नाहीये का तुम्हाला? केबिन मधून निघा माझ्या, नाहीतर मी काय करून बसेल ना मलाही कळणार नाही. सर सॉरी. राजेश, बाहेर काढा. हो सर. केंकरे, समजून घ्या, तुमची बायको प्रेग्नंट आहे. काही मॅटर झाला तर? चला चला चला. हा, जमाबाई, जमा कुठे गेली ही? नको तेव्हा 10 वेळा येऊन विचारते काय हवंय काय नकोय. युसलेस. हाय उत्तरा.
कोणी हाक मारली का मला? जाऊ दे. उत्तरा, हे उत्तरा काय करतेस? माझ्या फोन मधनं आवाज येतोय? कसं शक्य आहे? उत्तरा, अगं फोन नाही बोलत आहे. कोण आहे? कोण बोलताय? नाही, कोणीच नाहीये इथे. मला ना बहुतेक भास होत आहेत. कोणीच तर नाहीये. उत्तरा, कोण आहे? समोर या माझ्या. मी जर शोधून काढलं ना तर काही खैर नाही. हा, गई उत्तरा. कोणीच नाहीये तर आवाज येतोय कुठून? कोणीच नाही कसं? मी आहे ना. कोण कोण? मी. हे बघा, मी इथे कोणी नाहीये. उगाच माझी मजा घेऊ नका. हा, मी कशाला मजा घेईन? अगं मी खरंच बोलतेय. अरे कोण मी? प्लीज सांगा कोण आहे? कोण बोलतय? मी इकडे टेबलवर ठेवलेली मोसंबी बोलतेय. आज सकाळी ना मी कोणाचा चेहरा बघून ऑफिसला आलो ना काहीच कळत नाही. केंकरे, नेहमी तुमच्याच बाबतीत असं का होतं नेहमी? नको रे देवा, अंत बघू. मी काय बिघडवलंय तुझं? म्हणजे आदित्य सरांना खुश करायला गेलो, झालं उलटच. मी आता ना या फंदात पडणारच नाही. मी उगाच तुझं ऐकलं. आता यापुढे कानाला खडा, तुझं काहीच ऐकणार नाही मी. ओ केंकरे, तू जा यार इथून, जा. ओ केंकरे, माझं ऐकून तर घ्या. मला काही ऐकायचं नाहीये. तू जा इथून. तुझ्यामुळेच झालं सगळं. तू जो नंबर दिला ना तो चुकीचा होता. हे बघा केंकरे, हे शक्यच नाहीये. मी चुकीचा नंबर दिला असता ना तर मी मिशी काढून टाकली असती. म्हणजे असती तर काढून टाकली असती. अरे शक्यच नाही, काय शक्यच नाही. तसंच झालं ना. आदित्य सर चिडले ना माझ्यावर. अहो पण तुम्हीच सोलकडी सोलकडी असं करत होतात आणि तिथे एकदम मस्त सोलकडी मिळते. हा, म्हणजे मी खूप वेळा तिथे जाऊन सोलकडी पितो. एकदम फेमस आहे तिथली सोलकडी. अरे ती पिण्याची सोलकडी नाही मग. अरे ती सोलकडी नावाची कंपनी आहे. ते मोठमोठ्या लग्नाची ऑर्डर घेतात. अहो पण हे पण सोलकडी म्हणूनच ओळखले जातात. आणि नंबर द्यायच्या आधी मी तुम्हाला विचारलं होतं ते जेवण सप्लाय करतात ते का, तर तुम्ही हो म्हणालात मला. अरे हो, पण ते हे नाही रे, ते दुसरे. ते हे, अरे हे साधे जेवण देतात यार. केंकरे, तुम्ही जेवलात का कधी तिथे? ते एक नंबर जेवण देतात. अरे हो, पण ते हे नाहीये त्या. ते हे ते काय चाललंय तुमचं? आता मला कसं कळणार की तुमचे हे ते नाहीयेत म्हणून? आता मला वाटलं की ते हेच आहेत म्हणून दिला मी नंबर. नाही रे, हे ते नाहीये. काय हे ते ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. जाऊ द्या, बसा काम करा. मोसंबी. हो, तो मीच तर तुला बोलवते मगापासून. नाही नाही, हे खरं नाहीये. मोसंबी कशी बोलू शकते? नाही नाही, असं नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत? मी पण तर तुझ्यासारखीच तर आहे. नाही नाही, मला ना काहीतरी भास होत आहेत. हा, म्हणजे इथे कोणीच नाहीये तर कसं काय कोणी बोलू शकतं? हा, नाही. नाही नाही नाही, काय 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 कसं शक्य आहे? नाही, छे,
मोसंबी कुठे बोलू शकते ना, काय मोसंबीला तोंड असतं का? मी का हसते? तू हसत नाहीयेस उत्तरा. मी हसत नाहीये. मग मी आता काय केलं? काहीतरी गडबड आहे. ही गडबड नाहीये उत्तरा. हे काय होतंय माझ्यासोबत? नाही नाही, हे काय चाललंय नक्की? काय होतंय उत्तरा? मला तुझ्याशी फक्त मैत्री करायची आहे. मला माहितीये ह्या घरात ना तूच एकटी आहेस, ती मला समजू शकतेस. हे खरं नाहीये. मोसंबी नाही बोलू शकत. नाही नाही, हे खोटं आहे सगळं. नाही. हे काय होतंय तुला उत्तरा? असं का करतेस तू? मी तर फक्त मैत्री कर म्हणतेय तुला. नाही नाही नाही. ऐकू जाईल ना तिला. तिची जाम तंतरली होती ना. मग मोसंबी आपल्याशी बोलते म्हटल्यावर कोणीही घाबरेल ना. हे तू कसं काय केलं ग? तिकडे फोनवर बोलत होती आणि इथे ऐकू आलं ते. गंमत आहे ती. गंमत? तुला दाखवते बघा. हा हे काय आहे? आता ही स्पीकर्स आहे. यात ना ब्ल्यूटूथ असतो. सो मी काय केलं, माझ्या फोनच्या ब्ल्यूटूथने याला कनेक्ट केलं. सो आता मी माझ्या फोन मध्ये जे काही बोले ऐकू येईल. हा वहिनी, माझं सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे, म्हणजे उद्याचे आचारी, डेकोरेटर सगळ्यांशी. आणि त्यांच्या पैशांचं काय? तेच सगळ्यात जास्त सरप्राइझिंग होतं. म्हणजे काय झालं? मी जेव्हा त्यांना पैशांचं विचारलं तेव्हा ते मला म्हणाले की देव सरांना आम्ही कधी पैशांचं काही विचारलंय का? तुम्ही जे द्याल ते आम्हाला मान. काय म्हणाल आता तुम्ही यांना? मिस्टर देवाशिष कामत यांची पुण्याई. बाकी काय? ट्रू. अहो काय झालं? हा काय झालं? काय एवढं घाबरला? काही प्रॉब्लेम झालाय का? मला सांगा, मी पटकन नीट करते. बोला काय झालंय? हो, प्रॉब्लेम आहे. हा, हे घ्या हे घ्या. काय झालं? मोसंबी. अहो तुमच्यासाठी आणली आहे, खा ना. नाही नाही नको, मला नाही खायची. अहो गोड आहे, खा बरं. आता नकोय मला. ते बोलतात. नुसतं ती बोलते. अहो तुम्हाला भास झाला असेल. घ्या खा. नाही नाही, मला भाज नाही झाला. ते बोलतात की मला खाऊ नको, मैत्री करा, बोलतात ते. अहो नाही, तुम्ही काही बोलत नाही. ते घ्या. मी आहे. या या, नक्की नक्की घ्या. खा बरं. खा 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 खा. हा प्लीज मला नको खाऊस उत्तरा. मला जगायचंय अजून. बघ बघ बघ, बोलली मला जगायचंय, खाऊ नकोस बोलली. पण मी नाही ऐकलं. मी इथंच उभी आहे ना. मला नाही ऐकायला गेलं. नाही ऐकू आलं. अहो खरंच तुमची शपथ, मला नाही ऐकू आलं. मला का असं होत आहे? खा बरं. खा. खाताय खा. नाही नाही नको मला. खाताय खा. खा मोसंबी. खाताय. खा बरं. खा बरं. हा खा. बघा येतोय का आवाज? नाही ना? खा खा खा. नाही नाही नको मला. काय मधुरा मला वाचव. काय काय झालंय? अगं मोसंबी मोसंबी. मोसम तुला हवी आहे का? थांबते. नाही नाही नकोय मला. अगं मोसंबी माझ्याशी बोलतीये. मगाशी इथे डायनिंग टेबलच्या इथे पण, आणि आता रूम मध्ये पण मोसंबी बोलतीये. कसं कसं पॉसिबल आहे? अगं खरं सांगतेय मी.
ती म्हणत होती मला खाऊ नकोस, माझ्याशी मैत्री कर, असं काहीतरी. उत्तरा तुला भास होतस. नाही नाही, भास नाही होते, मी खरं सांगते, मी ऐकलं स्वतःच्या कानाने. ताई, ओ ताई, ताई, मोसंबी आली, मोसंबी. अगं ही आपली जमाबाई आहे उत्तरा. नाही, तिच्या हातात मोसंबी आहे. ताई खाऊन घ्या. काय करताय? अहो ताई, खाऊन घ्या ना ताई. काय 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 चाललंय? लहान आहात का तुम्ही? पाळणं घर हे? साहेब, मी त्यांना खायला सांगते तर त्या पळतायत. अरे आदित्य, मोसंबी माझ्याशी बोलते, मला खाऊ नको, माझ्याशी मैत्री कर, असं सगळं बोलते माझ्याशी. उत्तरा हे कसं पॉसिबल आहे? मोसंबी ना? मोसंबी हा माझ्याशी नाही बोलली. अरे मी खरंच सांगते, मी स्वतःच्या कानाने ऐकलं, खरंच सांगते मी. डोक्यावर पडलात का तुम्ही सगळे? तिकडे ते केंकरत असं वागताय, तिकडे तू असं वागतेस. केंकरेंशी पण बोलते मोसंबी? जरा शांत हो, शांत हो, नाही तर तिघींनाही बाहेर काढेन मी. म्हणजे मी जेव्हा केंकरेंना सांगितलं ना की जा तुम्ही बिंदास आहात आणि द्या आदित्याला नंबर, म्हणजे तुम्हाला प्रमोशन मिळेल, तर केंकरेंचा चेहरा ना एकदम पाण्यासारखा होता. हा म्हणजे त्यांचा चेहरा एकदम खुल्ला होता, एकदम जाम खुश झाले. ते म्हणाले मी आत्ता आज जातो आणि देतो आदित्यला नंबर. हा म्हटलं फक्त माझं नाव सांगू नका. आणि ते म्हणाले की नाही सांगत आणि गेले आज सरळ. म्हणजे इथपर्यंत सगळं बघितलं मी, पण पुढे केबिन मध्ये काय झालं मला काही कळलं नाही. म्हणजे केबिन मध्ये तर खरी मजा झाली. त्या आधी त्यांना केंकरेंना विचारलं की सोलकडी बद्दल तुम्हाला माहिती काढायला सांगितली होती, त्याचं काय झालं? तर केंकरेंनी अशी छाती फुगवली आणि म्हणाले हा काय नंबर मिळवलाय मी. आणि आदित्य जे काय खुश झाला ना. तुम्ही किती घाबरले होते माहितीये? म्हणजे वासू भाऊजी मला म्हणाले की केंकरेंना सोलकडीचा नंबर सापडलाय आणि तो आदित्यला देणार आहेत म्हणून. अशी वाट लागली होती. पण आदित्य जाम खुश होता. म्हणजे आदित्यने नंबर घेतला आणि डायल केला, तर तिकडून कोणीतरी फोन उचलला. आणि मग जी काही मज्जा आली ना, म्हणजे कमाल कमाल, भारी एकदम. गड, त्या बाईचा आवाज ऐकून आदित्यने केंकरेंना मारलं नाहीये, नशीब. तर हे बघ, मला जमाबाईने ना सगळं सांगितलंय, पण तू ना प्लीज या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष नको करू. सगळं म्हणजे हे पुढे जाऊन सिरियस पण होऊ शकतं. मधुरा, मला काही होणार तर नाही ना? तू पण शकतो ग, म्हणजे ही सुरुवातच आहे ना. हा, हळूहळू तुम्हाला वेगवेगळे आवाज ऐकू येतील. तुम्ही टेबलाशी बोलाल, भिंतीशी बोलाल. हा, आणि तुला तसे भास पण होत आहेत ना आता. हळूहळू सुरुवात झालीये तुमच्या बाबतीत हे सगळं व्हायला. मला यातून बाहेर पडायचंय. प्लीज प्लीज मला यातून बाहेर काढा, प्लीज. हा काढू. त्यावर एकच उपाय. काय? फरशी बाबा. हा, आमच्या चाळीत बी तुमच्यासारखीच एक बाई होती. आम्ही तिला फरशी बाबाकडे नेली आणि 2 दिवसात ती बरी झाली, एकदम माणसात आली. ठीक आहे, मी रेडी आहे त्यांच्याकडे यायला.